मागच्या महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेने एक कार्यालयीन परिपत्रक काढलं. हे कार्यालयीन परिपत्रक कशासाठी आहे? तर हे डिमॉलिशन प्रोसिजरसाठी आहे. पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या धूळ आणि सगळीकडे कामं चालू आहेत. मेट्रोची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत आणि जागोजागी आपण जर बघितलं तर पत्रे लागले आणि रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. असे पत्रे लागले आणि रिडेव्हलपमेंटची कामं चालू झाली की शेजारचे जे सोसायटी असते आणि किंवा त्याचे मेंबर्स असतात त्यांच्या मनामध्ये पण उत्सुकता निर्माण होते की आपल्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट कधी होतं. मग इकडे तिकडे चौकशी होते, तुमच्या बिल्डरने किती दिले, आमच्या बिल्डरला कुठले प्रपोजल आले, आमच्याकडे किती प्रपोजल्स आले, रेंट किती, कॉर्पस किती, अशा खूप साऱ्या चर्चा होतात आणि त्याच्यातून बरंचसं कन्फ्युजनच तयार होतं किंवा मतभेद तयार होतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रिडेव्हलपमेंटची पूर्ण प्रोसिजर कशी असते हे एक डिटेलमध्ये समजून घेऊ. नमस्कार, मी आर्किटेक्ट ओमकार. आर्किटेक्चरल नॉलेजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा सहकारी गृहरचना संस्था याचं रिडेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी ही प्रोसिजर खूप मोठी. जे डॉक्युमेंट जमा करण्यापासून बिल्डर फायनल करणं, ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन आणि ताबा या पूर्ण प्रोसिजरला साधारण 2 ते 3 वर्ष लागतात. त्यामुळे ही प्रोसिजर जी आहे ही खूप मोठी आहे. आता ही प्रोसिजर कशी करायची, तर याच्याबद्दल ही चालू करण्याआधी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचा एक GR आहे आणि त्याच्यामध्ये याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. या GRची लिंक मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याच्यावरून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर समजून सांगण्यासाठी मी एक पुनर्विकास मार्गदर्शिका तयार केली आहे आणि ही मराठीमध्ये आहे, समजण्यासाठी सोपी आहे आणि याच्यामध्ये पूर्ण रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर पार्ट बाय पार्ट आणि टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली आहे. या PDFची लिंक पण मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही ही मार्गदर्शिका विकत घेऊ शकता. आता ही प्रोसिजर समजावून सांगण्यासाठी याचे मी 8 पार्ट केलेले आहेत. मे बी हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण 2 पार्टमध्ये हे व्हिडिओ केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये 4 भाग आणि दुसऱ्या पार्टमध्ये 4 भाग. टप्प्याटप्प्याने आपण हे डिटेल प्रोसिजर कशी असते हे समजून घेऊया. रिडेव्हलपमेंट म्हटलं तर त्याची प्रोसिजर खूप मोठी आहे आणि त्याचा विचार करण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक सोसायटीने केली पाहिजे किंवा करणं अपेक्षित आहे, त्याच्याशिवाय रिडेव्हलपमेंट होऊच शकणार नाही, ते म्हणजे कन्व्हेन्स डीड. कन्व्हेन्स डीड असेल तरच कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रिडेव्हलपमेंट होऊ शकतं, कारण कन्व्हेन्स असेल तरच ती प्लॉट हा सोसायटीच्या नावावर असतो. ते जर कन्व्हेन्स झालं नसेल किंवा डीम्ड कन्व्हेन्स झालं नसेल तर रिडेव्हलपमेंटचा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे, कारण हे रिडेव्हलपमेंटसाठी किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंगच्या रिडेव्हलपमेंटसाठी खूप सारी प्रोसिजर आहे आणि खूप सारे डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामध्ये पहिला आहे कन्व्हेन्स डीड, त्याच्यानंतर बरेचसे टॅक्स ऑडिट आहे, इतर डॉक्युमेंट लागतात. तर पहिलं कन्व्हेन्स करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता पहिल्या प्रकरणामध्ये आपण समजून घेऊया पहिली पायरी किंवा पूर्वतयारी, म्हणजे रिडेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं हा विषय. तर रिडेव्हलपमेंटची योग्य वेळ कुठली, तर असं स्पेसिफिक काही नाही आहे की रिडेव्हलपमेंट 30 वर्षानंतरच करायला पाहिजे. जेव्हा शेजारच्या सोसायटीमध्ये पत्रे लागले, त्यांचं रिडेव्हलपमेंट चालू झालं म्हणून आपल्या पण रिडेव्हलपमेंटचा विचार आपण करूया, असा काही नियम नाही आहे. तर तो कुठल्या कुठल्या क्रायटेरिया असतील तर आपण रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे. त्याच्यातला पहिला सगळ्यात मोठा इश्यू आहे, विषय आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल इश्यू. जर कॉलमला क्रॅक्स असतील, बीममध्ये काही इश्यू असेल आणि जर असं व्हिजिबल काही इश्यू वाटत असेल की ज्याच्यामुळे बिल्डिंगच्या स्ट्रक्चरला धोका आहे, तर त्या केसमध्ये आपण रिडेव्हलपमेंटचा विचार करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा विषय येतो मेंटेनन्सचा. आता ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत या सगळ्या 30 ते 40 वर्षापूर्वीच्या आहेत आणि मेंटेनन्स म्हणजे काय, तर पूर्वी बांधलेले अंडरग्राऊंड वॉटर टँक्स हे वीट बांधकामात असायचे बऱ्याचदा, मग ते लिकेज होतात, त्याच्यामध्ये झाडांची मुळस येतात, त्याच्याचबरोबर ड्रेनेज लाईन ह्या चोक होतात किंवा त्या फुटतात. आता बऱ्याचदा आपण बघितलं असेल की कॉन्क्रीटचा रोड होतो, तो लेवल वर जाते आणि आपल्या प्लॉटची लेवल खालती येते. पावसाचं पाणी सगळं प्लॉटमध्ये येतं आणि सगळं चोकअप होतं.
असे मेंटेनन्सचे इश्यू येतात. वॉटरप्रूफिंगचे इश्यू येतात, कारण वॉटरप्रूफिंग आधी केलेलं असतं आणि वरच्या मजल्यावरचे लोक त्यांनी हैराण झालेले असतात की आमचा फ्लॅट गळतो. असे मेंटेनन्सचे इश्यू येतात. त्याच्यानंतर सुविधांचा अभाव. सुविधा म्हणजे काय, तर लिफ्ट नसते. आता बरेचसे फ्लॅटमध्ये सिनियर सिटीजन राहत असतात आणि त्यांना 3रा-4था मजल्यापर्यंत चढून जायचं खूप त्रासदायक होतं आणि त्यांच्यासाठी लिफ्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. अशा बेसिक सुविधा आहेत त्या नसतात. किंवा पार्किंगचा इश्यू असतो की आता 16 फ्लॅट आहेत पण पार्किंग 8च आहेत, मग रस्त्यावर गाडी लावा आणि मग असे पार्किंगचे इश्यू येतात. त्याच्यावर मतभेद होतात. पार्किंगला जागा नसते. आता ईव्ही आहे, ईव्ही चार्जिंगची सोय नसते. असे बरेचसे लॅक ऑफ ॲम्युनिटीज आपण म्हणू शकतो. तो एक फॅक्टर असेल. त्याच्यानंतर दुसरा 4था मुद्दा आहे की फॅमिली वाढते. आधी 4 जणांचं कुटुंब होतं, मुलाचं लग्न झालं, आता फॅमिली मोठी झाली आहे, त्यांच्यासाठी एक बेडरूम पाहिजे आणि मग त्याची स्पेस रिक्वायरमेंट वाढते. मग अशा कंडिशनमध्ये आपण रिडेव्हलपमेंट करावं असा विचार सोसायटीच्या मेंबरमध्ये येऊ शकतो. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की रिडेव्हलपमेंट करायचं का रिपेअर वर्क करायचं. हे सगळं करण्याआधी त्या जर स्ट्रक्चरल इश्यूज असतील तर आपण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं महत्त्वाचं असतं. स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय, तर स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या एजन्सीज आहेत आणि त्याची पूर्ण कॉन्क्रीटची तपासणी ते करतात. म्हणजे त्याच्यात NDT टेस्ट असते, म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणतात त्याला. राऊंड हॅमर टेस्ट असते, अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट असते. अशा टेस्टद्वारे त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती आहे असं तपासून त्या स्ट्रक्चरचं आयुष्य किती आहे अजून किंवा ते रिडेव्हलपमेंट आलंय का नाही याचा रिपोर्ट ते आपल्याला देतात आणि त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की किती स्ट्रेंथ आहे, खरंच इश्यू झालाय का आणि ते रिपेअर नाही होऊ शकतं, खरंच रिडेव्हलपमेंटची गरज आहे. अशा सगळ्याचं गणित जर जमवलं आणि मग आपल्याला कळू शकतं की रिपेअर करायचं आहे का रिडेव्हलपमेंट करायचं. ही सगळ्यात पहिली पायरी झाली. आता रिडेव्हलपमेंट करायलाच पाहिजे असं काही नाही, हा आपल्या हातातला विषय आहे. समजा छोटी फॅमिली असेल किंवा आजी आजोबा असतील, त्यांना काही गरज नाही आहे आणि नंतरही ते दोघंच राहणार आहे, आत्ताही दोघंच राहणार आहे, तर त्या केसमध्ये ते ठरवू शकतात की आम्हाला आत्ता रिडेव्हलपमेंट नाही करायचं. एक लक्षात घ्या की रिडेव्हलपमेंट आत्ता अचानक कशामुळे व्हायला लागले, तर हे गणित आहे. FSI वाढला, आधी 1 FSI होता, आता UDCPR आलं, 1.1 FSI झालं, त्याच्यावर पेड FSI, त्याच्यावर TDR आणि त्याच्यावर एन्सिलरी. हे सगळं वाढीव FSI मिळाल्यामुळं ते रिडेव्हलपमेंट फिजिबल होतं आणि त्यामुळे आता सगळीकडे रिडेव्हलपमेंटचं कामं चालू आहे. तर हे सगळं विचार करून आपण ठरवावं की रिडेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं. रिडेव्हलपमेंटचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी अजून एक फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे की रिडेव्हलपमेंट ही मोठी प्रोसिजर. त्याच्यासाठी 2 वर्ष लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जाऊन राहायला लागणार आहे आणि परत इकडे यावं लागणार. जर आपण बिल्डर अपॉइंट केला तर त्याचा खर्च सगळा बिल्डर करतो किंवा डेव्हलपर करतात. पण त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की आपण जेव्हा रिडेव्हलपमेंट करतो आणि आपल्याला जेव्हा नवीन फ्लॅट मिळणार आहे त्याचा जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो नवीन रेटप्रमाणे लागू होतो. म्हणजे आत्ता जर आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स 1500, 2000, 3000 येत असेल, जेव्हा आपण नवीन फ्लॅट आपल्या ताब्यात येईल त्यावेळी त्याचा जो कार्पेट एरिया असेल आणि त्यावेळी जो रेडी रेकनर रेट किंवा प्रॉपर्टी टॅक्स महानगरपालिकेने ठरवला असेल तो आपल्याला त्या रेटनी भरायला. म्हणजे मे बी आत्ता जर आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स 3000 असेल तर 2 वर्षानंतर आपल्याला नवीन रेटप्रमाणे मे बी 25-30,000 जो काही प्रॉपर्टी टॅक्स असेल तो भरायला लागेल. त्याचबरोबर नवीन बिल्डिंगचा मेंटेनन्स हा सुद्धा मोठा फॅक्टर आहे, कारण नवीन बिल्डिंगमध्ये मेकॅनिकल पार्किंग येईल, लिफ्ट येईल, सोलर पॅनल्स येतील आणि त्या केसमध्ये बिल्डिंग मेंटेनन्सचा अमाऊंट जे आत्ता आपण भरतोय आणि नंतर आपण भरू याच्यामध्ये पण फरक असणार आहे. रिडेव्हलपमेंटचा विषय निघाला की सोसायटीमधले असे काही मेंबर्स असतात की जे डायरेक्ट म्हणतात की माझ्या ओळखीचा हा बिल्डर आहे किंवा ह्या डेव्हलपरचं काम मी बघितलेलं आहे, आपण त्याला बोलू आणि त्याला काम देऊन टाकू. पण ही खूप मोठी चूक आहे, कारण डेव्हलपर हे एक बिझनेसमन आहेत आणि तेव्हा जर तुम्हाला डायरेक्ट त्यांना काम दिलं
तर ऑब्व्हियसली ते त्यांच्या फायद्याचं गणित ते तुमच्यावर मांडणार आहे. त्याच्यानंतर दुसरा धोका असा आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या प्लॉटचं पोटेन्शियल माहीत नसेल आणि जर तुम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सगळं चेक करा, तर तुम्ही चेक कसं करणार, तुम्ही व्हेरीफाय कसं करणार की तुम्ही त्यांनी आपल्याला काय प्रपोजल दिलंय आणि आपण ते चूक आहे का बरोबर हे तपासून बघण्यासाठी त्याचं आपल्या प्लॉटचं पोटेन्शियल माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे दोन मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डायरेक्ट डेव्हलपरला कधी देऊ नये आणि आधी आपण चेक करून घ्यावं की आपल्या प्लॉटचं पोटेन्शियल किती आहे. ठीक आहे, आता आपण चेक केलं की आपल्याकडे कन्व्हेन्स आहे, आपल्या सोसायटीचं नाव प्रॉपर्टी कार्डवर जमा आहे आणि आपल्याला आता रिडेव्हलपमेंट करायचं आहे. त्याची पुढची स्टेप अशी आहे की आपल्याला एक रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन करायची आहे. जनरली सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी असतात की जे सगळी कामं करत असतात, पण एक रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते ॲज पर नियम आहे. आता रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये माझ्या मते जर सोसायटीमध्ये तरुण रक्त असेल किंवा तरुण लोक असतील तर त्यांनी ही जबाबदारी घेणं जास्त महत्त्वाचं आहे किंवा त्यांनी घ्यावी असं मी सुचवतो. कारण रिडेव्हलपमेंट करताना किंवा ही प्रोसिजर करताना बरीचशी धावपळ होते आणि त्यामध्ये जर ज्येष्ठ मेंबर असतील तर त्यांनाही खूप त्रासदायक होतं. त्यामुळे तरुण रक्तांनी पुढाकार घेऊन आणि ज्येष्ठांना थोडं आराम देऊन रिडेव्हलपमेंट कमिटीचं काम करणं कधीही सोयीस्कर असतं. रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन झाली की त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो ते आर्किटेक्ट किंवा PMC अपॉइंट करण्याचा. आता रिडेव्हलपमेंटमध्ये दोन मेन फॅक्टर आहेत किंवा त्याच्या सुरुवात करण्याआधी दोन मेन लोक आपल्याला अपॉइंट करायचे. एक म्हणजे आर्किटेक्ट आणि दुसरा म्हणजे वकील. आर्किटेक्ट जो आहे तो सगळं फिजिबिलिटी चेक करेल, बिल्डरकडून प्रपोजल घेईल आणि लिगल आस्पेक्ट चेक करण्यासाठी आपल्याला एक ॲडव्होकेट पाहिजे. म्हणजे कोणाचं ट्रान्सफर झालं आहे का, सोसायटी शेअर सर्टिफिकेट आहेत का, त्याच्यानंतर कोणाचं विल असेल त्याच्याप्रमाणे काही ट्रान्सफर झालं आहे का, हे सगळे लिगल डॉक्युमेंट चेक करण्यासाठी आपल्याला एक लिगल ॲडवायझर पाहिजे. आणि डिझाईन आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला एक आर्किटेक्ट पाहिजे. जर आपली एक स्टँड अलोन बिल्डिंग असेल आणि 10-12 फ्लॅट्स आहेत, 16 फ्लॅट्स आहेत, छोटी बिल्डिंग आहे, तर आपल्याला एक आर्किटेक्ट आणि एक लिगल ॲडवायझर पुरू शकतो, जे की सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी असतील त्यांच्या मदतीने सगळं काम करू शकतात. पण आपली सोसायटी जर मोठी असेल, 4 बिल्डिंग आहेत, 5 बिल्डिंग आहेत, 50-60 फ्लॅट आहेत, तर त्या केसमध्ये PMC अपॉइंट करणं जास्त चांगलं. तर PMC म्हणजे काय, तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये हेच असतात, आर्किटेक्ट असतात, लिगल ॲडवायझर असतात, स्ट्रक्चरल इंजिनियर असतात, CA असतात. हे सगळे एकत्र मिळून काम करतात आणि त्या म्हणजे डॉक्युमेंट चेक करणं आणि हे सगळी पूर्ण टीम असल्यामुळे जर खूप मोठा व्हॉल्यूम असेल तर त्या केसमध्ये पूर्ण हँडओव्हर PMCला करणं हे जास्त सोपं जातं आणि सोयीस्कर जातं. कारण ते सगळं काम PMCला करणं सोपं आहे, कारण त्यांच्याकडं लोक भरपूर असतात. मेजरमेंट चेक करणं, डॉक्युमेंट चेक करणं, वेगवेगळ्या बिल्डरला प्रपोजल देणं, त्यांच्याकडून घेणं, हे काम PMC जास्त चांगलं करू शकतो. त्यामुळे हा आपण डिसिजन आपण घेऊ शकतो की आपल्याला एक आर्किटेक्ट पुरवणार आहे का आपल्याला PMC अपॉइंट करायचं. आता आपण आर्किटेक्ट अपॉइंट केलं. आता मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे हा जो व्हिडिओ बनवला आहे हा आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. याचबरोबर लिगल ॲस्पेक्ट पण वेगळा आहे आणि त्याची प्रोसिजर पूर्ण वेगळी असते. ते कुठल्या लिगल ॲडवायझरने सांगणं जास्त सोयीस्कर आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ हा पूर्ण आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण आर्किटेक्ट अपॉइंट केला. आर्किटेक्टची 4 कामं असणार आहेत. पहिलं काय, तर फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करणं. फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये काय असतात, तर कॅल्क्युलेशन असतात. हा प्लॉट एरिया एवढा आहे, बिल्डअप एरिया एवढा आहे, पोटेन्शियल एवढं आहे आणि हे सगळं कॅल्क्युलेशन त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये. दुसरं काम त्याच्यानंतर असं येतं की अटी आणि शर्ती. जेव्हा आपण बिल्डरला प्रपोजल देणार आहे त्यामध्ये सोसायटीच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, आम्हाला किती एरिया हवा आहे, किती कॉर्पस फंड हवा आहे, किती रेंट हवा आहे, अशा ज्या अटी आणि शर्ती आहेत याचं काम करणं हे आर्किटेक्ट करतो. त्याच्यानंतर तिसरं काम जे आहे ते टेंडर मागवणं. म्हणजे हे सगळं फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झाला, टर्म्स अँड कंडिशन तयार झालं, त्याच्यानंतर टेंडर मागवणं किंवा प्रपोजल मागवणं हे काम आर्किटेक्ट करतो. आणि त्याच्यानंतर बिल्डर फायनल झाल्यानंतर जेव्हा काम चालू होतं
त्यामुळे आपल्या ज्या टर्म्स अँड कंडिशन ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे बिल्डर काम करतोय की नाही याच्यावर चेक ठेवणं हे काम सोसायटीचा आर्किटेक्ट अपॉइंटेड आर्किटेक्ट म्हणून तो काम बघतो. हेच काम TMCचं पण आहे. हे पण दोन्ही कोऑर्डिनेशन करणं म्हणजे सोसायटीमधलं कोऑर्डिनेशन आणि डेव्हलपरमधलं कोऑर्डिनेशन करण्याचं काम आर्किटेक्ट किंवा TMC करतात. आता आपण वळूया प्रकरण 2 कडे, पार्ट 2, फिजिबिलिटी रिपोर्ट. फिजिबिलिटी रिपोर्ट मला मराठीमध्ये म्हणतात व्यवहार्यता. त्यापेक्षा फिजिबिलिटी रिपोर्ट जास्त सोपं. फिजिबिलिटी रिपोर्ट हे पूर्णतः कॅल्क्युलेशन आहे. सगळ्यात महत्वाचं आपण विचार करा की इतकी रिडेव्हलपमेंट अचानक का चालू झाली, की बिल्डिंग जुन्या झाल्या का अजून काही झालंय का, असं नाही आहे. हे शेवटी गणित आहे आणि त्या गणिताप्रमाणे हे रिडेव्हलपमेंट चालू आहे. तसं बघितलं तर RCC स्ट्रक्चरचं लाईफ हे 50 वर्षापेक्षा जास्त असतं. त्यामुळे 30-40 वर्षात त्याला जनरली काही होत नाही, अगदी मायनर मेंटेनन्स जसं आपण आधी बोललो त्याप्रमाणे. मग इतकं रिडेव्हलपमेंट अचानक का चालू झालं, तर 2020 साली UDCPR लागू केलं. साधं गणित आहे की आधी जे जुन्या DC रूलनुसार FSI होता 1, त्याच्यावर आपल्याला बाल्कनी आणि टेरेस मिळायचे. बाल्कनी 15%, टेरेस 20%. 2020 मध्ये जेव्हा UDCPR आला त्यामध्ये FSI वाढला, 1.1 झाला. त्याच्यावर पेड FSI आला, त्याच्यावर TDR आला. आधी पण TDR होता पण आता UDCPR मध्ये जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये बाल्कनी आणि टेरेस जे होतं पूर्वीचं ते काढून आता अँसिलरी FSI झालं. म्हणजे आधी जिथं 1 FSI होता आणि 15% बाल्कनी होती तिथं डायरेक्ट 1.6 झालं. आणि जर मोठा रोड असेल तिथे पोटेन्शियल अजून वाढतं. आता फिजिबिलिटी म्हणजे काय, आधी एक FSI होता, आता वाढली 2 झाला. म्हणजे तुम्हाला जरी बिल्डरने किंवा डेव्हलपरने 30% ॲडिशनल दिलं तर त्याच्याकडं विक्रीसाठी बऱ्यापैकी पोटेन्शियल शिल्लक राहतं. आणि त्या विक्रीच्या पोटेन्शियलमधून तुमच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करून नवीन फ्लॅट बांधून त्याच्यावर लोडिंग करून विकणं आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवणं हे बिल्डरला शक्य होतं. म्हणजे हे फिजिबल होतं, हे गणित बसतं. आणि ह्या रिपोर्टमध्ये ते सगळं कॅल्क्युलेशन मांडलेलं असतं. म्हणजे आत्ताचा FSI किती आहे, वाढीव FSI किती आहे, आपल्याला किती मिळणार आहे, सेल कंपोनंट किती मिळणार आहे, आणि त्याच्यामध्ये हे गणित सगळं बसतंय का, याच्यासाठी याला म्हणतात फिजिबिलिटी रिपोर्ट. आता हा प्रोजेक्ट फिजिबल कधी होतो, तर सगळ्यात मेन गणित असं आहे की जर 9 मीटरपेक्षा जास्त असेल तुमचा फ्रंट रोड तर तुम्हाला पेड FSI आणि TDR लागू होतो. 9 मीटरपेक्षा ॲक्सेस रोड जर कमी असेल तर तुम्हाला पेड FSI आणि TDR लागूच होत नाही. त्यामुळे सोसायटीच्या समोरचा 9 मीटरचा रोड असेल तरच हे गणित बसतं, कारण त्याला पेड FSI TDR लागू होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला देऊन बिल्डरला सेल कंपोनंट शिल्लक राहतो. त्यामुळे 9 मीटरचा रोड असणं किंवा 9 मीटरपेक्षा मोठा रोड असणं हे फार महत्त्वाचं आहे, तरच हे फिजिबिलिटीचं गणित बसतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आपला प्रोजेक्टचा रिडेव्हलपमेंट होण्यासाठी समोरचा रोड किती मीटरचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण UDCPR नुसार समोरचा फ्रंट रोड जो आहे तो ज्या विड्थचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला वाढीव FSI मिळते. त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथं वरती डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर त्याच्यावरून तुम्हाला FSI किती मिळतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं हे सगळं लक्षात येईल. आपण एक बेसिक उदाहरण घेऊ. जर आत्ता समजा तुमच्या सोसायटीचा समोरचा रस्ता 9 मीटरचा असेल तर त्याला बेसिक FSI मिळतो 1.1. हा तुमचा बेसिक FSI आहे. त्याच्यावर पेड FSI मिळतो 0.5. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर TDR घेऊ शकतो डेव्हलपर 0.4. आणि त्याच्यावर 60% ॲन्सिलरी मिळेल. आता हे फ्री आहे का, तर काही फ्री नाही आहे. गव्हर्नमेंटला किंवा महाराष्ट्र शासनाला याचे सगळ्याचे चार्जेस भरायला लागतात. इव्हन ॲन्सिलरी एरियाचे पण चार्जेस भरायला लागतात. पेड FSIचे रेडी रेकनरच्या 35% पेड FSI विकत घ्यायला लागतो. त्याचप्रमाणे TDR सुद्धा विकत घ्यायला लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा ॲन्सिलरी मिळतो.
9 मीटर, 12 मीटर, 18 मीटर, 24 मीटर जसा रोड वाढत जाईल त्याप्रमाणे TDR कंपोनंट वाढत जातो, त्यामुळे त्याची फिजिबिलिटी जास्त होते. त्यामुळे शेजारच्या सोसायटीला बिल्डरनी 35% वाढीव दिलं, 50% वाढीव दिलं आणि आमच्या सोसायटीला 25% वाढीव दिलं, तर हे सगळं गणित जे आहे हे रोड विड्थवर आहे आणि हे गणित जे आहे हे फिक्स आहे. त्यामुळे ह्या गणितामध्ये बिल्डर काही करू शकतो. हा बिल्डर जर 2 म्हणत 1 + 1 = 2च येणार आहे. या बिल्डरचं पण गणित तेच असणार आहे, दुसऱ्या बिल्डरचं पण गणित तेच असणार. फरक कुठे पडू शकतो की प्रॉफिट मार्जिनमध्ये. एखादा डेव्हलपर म्हणू शकतो की मला 20% मार्जिन पुरेसं आहे, एखादा म्हणू शकतो की 10% मध्ये पण काम करेल. एखादा नवीन डेव्हलपर असेल तर तो त्याला जर एस्टॅब्लिश व्हायचा असेल त्या एरियामध्ये तर तो अजून काहीतरी ॲम्युनिटीज देऊ शकतो किंवा ॲडजस्टमेंट करू शकतो. पण बेसिक जे गणित आहे 1.1, 0.5 जो काही TDR आहे त्याच्यामधला ते कुठल्याही डेव्हलपरचं सेमच राहणार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता TDR म्हणजे काय, तर TDR म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. जे त्याचं एक्सप्लेन करतो की समजा माझा प्लॉट आहे आणि तिथून त्या प्लॉटमधून समोरून 12 मीटरचा रोड जातोय आणि त्या 12 मीटरच्या रोडमध्ये माझा प्लॉट जातोय बऱ्यापैकी. गव्हर्नमेंटकडे काय अशी स्कीम नाही की तुमचा प्लॉट आम्ही घेतो आणि तुम्हाला आम्ही पैसे देतो. ती काय लाडकी बहीण योजना नाही की ज्याच्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. तर त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट तुम्हाला TDR देतो की जो प्लॉट तुमचा रोड एरियामध्ये गेलेला आहे त्याच्या बदल्यात तुम्ही हा TDR आहे जो तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला विकू शकता किंवा डेव्हलपरला विकू शकता की ज्याला गरज आहे. समजा आता माझा 12 मीटरचा प्लॉट आहे, खूप मोठा प्लॉट आहे आणि त्याचं पोटेन्शियल खूप जास्त आहे आणि मला त्याच्यावर मी बांधू शकतो अजून, तर तो TDR मी विकत घेऊ शकतो. ज्याला TDR विकायचा तो विकू शकतो, ज्याला TDR विकत घ्यायचा आहे तो विकत घेऊ शकतो. या दोन्हीमध्ये गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेशन होतं आणि त्यांना गव्हर्नमेंटला काही कॅश कोणाला द्यायला लागत. हा बेसिक हा TDR. आता TDR कसं आहे, डेव्हलपरला TDR हा ओपन मार्केटमधून विकत घ्यायला. TDR बद्दल मी एक डिटेल व्हिडिओ नंतर बनवेन. आत्तासाठी TDR म्हणजे काय हे तुम्हाला बेसिक आहे, बेसिक कळलं असेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की TDR हा त्या प्लॉटवर लोड होतो. म्हणजे समजा तुमचा एक प्लॉट आहे 190/8, तर डेव्हलपर जेव्हा TDR विकत घेतो त्या प्लॉटवर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी, तर तो TDR जो आहे हा त्याच्याकडे राहत नाही, हा तो त्या प्लॉटवर लोड होतो आणि हा TDR कुठेही जात नाही. म्हणजे समजा एखाद्या डेव्हलपरने TDR विकत घेतला त्या प्लॉटवर लोड करण्यासाठी आणि तो बिल्डर जर चेंज झाला तर तो बिल्डर चेंज झाला म्हणून TDR जातो, तो TDR तिथंच राहतो, त्या प्लॉटवर लोड झालेला. त्यामुळे पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा आपण बँक गॅरंटी किंवा असं विचार करू त्यामध्ये आपण हा पण विचार केला पाहिजे की जर एखाद्या डेव्हलपरने TDR विकत घेतला असेल तर त्याला आपण बँक गॅरंटीमधून सूट देऊ शकतो. आपण आता हे जे ॲन्सिलरी FSI TDR याच्याबद्दल बोलतोय, हे जे UDCPRचे रूल्स आहेत हे महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका सोडून, बृहन्मुंबई महानगरपालिका सोडून इतर ज्या महानगरपालिका आहेत आणि जिथं UDCPR लागू आहे तिथे हे सगळे कॅल्क्युलेशन लागू होतात. कारण मुंबई महानगर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पेड ॲन्सिलरी FSI आणि TDRचे नियम हे पूर्णतः वेगळे, तिकडेच फक्त लागू होतात. आपण जे आता डिस्कस करतोय ते नियम फक्त जिथं UDCPR लागू आहे तिथेच लागू होतात. मुंबईच्या DCPR 2034 आपण बऱ्याचदा ऐकतो फंजिबल FSI, तो मुंबईसाठी स्पेसिफिक आहे आणि इतर महाराष्ट्र राज्यासाठी जिथं UDCPR लागू आहे तिथे आपल्याला ॲन्सिलरी FSI ही टर्म आपण ऐकतो आणि ती वापरतो. ॲन्सिलरी FSI रेसिडेन्शियलसाठी 60% आणि कमर्शियलसाठी 80% असतो. आता फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय ते आपण बघूया, किंवा फिजिबिलिटी काढताना आम्ही आर्किटेक्ट लोक काय काय चेक करतो ते मी थोडक्यात सांगतो. फिजिबिलिटीमध्ये आम्ही पहिल्यांदा तो प्लॉट कुठं आहे, तिथे कुठलं रिझर्वेशन नाही आहे ना, ते कुठला झोन नाही आहे ना हे चेक करतो. म्हणजे काय, जर फनेल झोन असेल तर त्याला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची वेगळी NOC करायला लागते आणि त्याला साधारण 5 ते 6 महिने लागू शकतात, त्याला वेळ लागतो. त्याचबरोबर जर हेरिटेज स्ट्रक्चर असेल तर त्याला ASIची वेगळी परमिशन घ्यायला लागते, त्यालाही वेळ लागतो. तर असं कुठलं त्याच्यात प्रकरण नाही आहे ना की बाबा त्यांनी वेळ लागणार आहे ॲडिशनल,
त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डावरचा एरिया आणि ऑन साईड एरिया हा मॅच होतोय का, कारण FSI कॅल्क्युलेशनसाठी त्याच्यातला जो कमी एरिया आहे तो आपल्याला FSI साठी कॅल्क्युलेट करायला लागतो. त्याचबरोबर जुना जो सँक्शन प्लॅन आहे आणि आत्ताचं बांधकाम आहे याच्यात काही तफावत आहे का, कारण कुठलाही डेव्हलपर जेव्हा तुम्हाला प्रपोजल देईल तेव्हा तो सँक्शन प्लॅनवर जे असेल तेच पकडलं. सँक्शन झाल्यानंतर किंवा कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्याच्यात जर काही इंटरनल चेंजेस केले असतील, काही बाल्कनी वाढवली असेल, आत घेतली असेल किंवा अजून काही एक्सटेंड केलं असेल तर त्याच्यात काही फरक आहे का हे आपण आर्किटेक्ट चेक करतात की बाबा हे जागे ऑन प्लॅन एवढं आहे पण जागेवर हे आहे, त्याच्यातला काही किती फरक आहे, त्यांनी काही कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडतात का, हे सगळं या फिजिबिलिटीमध्ये चेक होतं. आता आपण आम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करतो मॅक्झिमम पोटेन्शियल म्हणजे काय, तर 9 मीटरचा रोड आहे, एवढा प्लॉट आहे, त्याचं बेसिक FSI एवढं आहे, पेड FSI एवढा आहे, TDR एवढा आहे, एन्सिलरी एवढा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळतो तो मॅक्झिमम पोटेन्शियल, जे म्हणजे जेवढं किती मॅक्झिमम आपण बांधू शकतो. त्याच्यातून काय मायनस होतं, तर त्याच्यातून मायनस होतं एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया आणि वाढीव FSI, म्हणजे वाढीव जो बिल्डर त्यांना देणार आहे कार्पेट एरिया तो त्याच्यातून मायनस होतो आणि राहतो तो सेल कंपोनंट. म्हणजे किती एरिया बिल्टअप एरिया शिल्लक राहिला त्याच्यावरून सेलेबल एरिया काढला जातो आणि इंटू सेलेबल रेट काढून मग ते आपल्याला जे कळतं गणित की आपल्याकडे एवढा सेलेबल एरिया शिल्लक राहतो आणि त्या शिल्लक राहिलेल्या एरियातून आपण हे कन्स्ट्रक्शन करून आपल्याकडे प्रॉफिट मार्जिन शिल्लक राहील, असं जे गणित आपण तयार करतो किंवा टेबल तयार करतो त्याला फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे मार्केट रेट. ज्या एरियामध्ये मार्केट रेट जास्त असेल तिथं जास्त फिजिबल होतं. साधं गणित आहे की आता आपण डहाणूकरमध्ये गेलो तर 12,000-13,000 रुपये रेट चालू आहे सेलेबल रेट, आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर पकडली आपण तर ती मॅक्झिमम जाते 3,000. उरलेला जो आहे ती आहे सगळी लँड व्हॅल्यू, प्रॉफिट मार्जिन, अदर एक्सपेन्सेस, हे सगळं पकडून 12,000 ते 13,000पर्यंत जातं. त्यामुळे त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असेल की जर मार्केट व्हॅल्यू जास्त असेल सेलची तर हे सगळं गणित बसणार आहे. तर मार्केट व्हॅल्यूज नसेल, आता आपण वाघोलीला जर रिडेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर तसं बसणार नाही, कारण तिथं मार्केट व्हॅल्यू एवढी नाही आहे, 12,000 आणि 13,000. त्यामुळे जिथं मार्केट व्हॅल्यू जास्त जास्त असली तरच हे गणित सगळं फिजिबिलिटी बसू शकतं. आता पुढचा मुद्दा म्हणजे इन्सेंटिव्ह FSI. आता इन्सेंटिव्ह FSI म्हणजे काय, तर ज्या बिल्डिंगला 30 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि ज्यांच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेटला 30 वर्ष झाले, नुसत्या स्ट्रक्चरल नाही तर कम्प्लिशनला 30 वर्ष किंवा भोगवटा सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, त्याला जर 30 वर्ष झाली असली तर त्या बेसिक FSIच्या 30% आपल्याला इन्सेंटिव्ह FSI मिळतो. समजा त्यावेळीचा बिल्टअप एरिया 100 स्क्वेअर मीटर असेल तर 30 स्क्वेअर मीटर आपल्याला इन्सेंटिव्ह FSI मिळतो. हा इन्सेंटिव्ह FSI हा ॲडिशनल नाही आहे, हा त्या मॅक्झिमम पोटेन्शियलमध्येच ॲडजस्ट होतो. म्हणजे काय, आपल्याला 9 मीटरचा रोड आहे, आपण आता हे गणित लक्षात ठेवा, 9 मीटरचा रोड आणि त्याप्रमाणे गणित. समजा 9 मीटरचा रोड आहे, 1.1 FSI, 0.5 पेड FSI, 0.4 TDR. हा इन्सेंटिव्ह FSI हा TDR मधून मायनस होईल आणि तो बेस FSI मध्ये ॲड होईल. आता जनरली सँक्शनिंग प्रोसिजर, पुण्यात तरी सँक्शनिंग प्रोसिजर 2 टप्प्यामध्ये असते. पहिलं बेसिक FSI सँक्शन होतो आणि मग पेड FSI TDR सँक्शन. तर हा एन्सिलरी FSI जो आहे हा बेसिकमध्ये ॲड होतो. म्हणजे आपल्याला जो 1.1 मिळणार होता त्याच्याऐवजी 1.4 मिळेल आणि त्याच्यावर एन्सिलरी FSI. ह्याच्यात डेव्हलपरचा बेनिफिट काय आहे की त्याला जे 0.4 TDR विकत घ्यायला लागणार होता मार्केटमधून, मार्केट रेटने, त्याच्याऐवजी तो TDR कंपोनंट कमी झाला. TDR हा महाग असतो. आता हा इन्सेंटिव्ह FSI बेसिक FSIच्या रेटने मिळत असल्यामुळे त्याच्याकडे ते मार्जिन शिल्लक राहतं आणि त्याचा बेनिफिट तो सोसायटीला ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे इन्सेंटिव्ह FSI हा अल्टिमेटली सोसायटीचा बेनिफिशियल असतो, कारण त्यांना त्यामार्फत
जास्त ॲम्युनिटीज किंवा जास्त कार्पेट एरिया मिळू शकतो. त्यामुळे आपल्या बिल्डिंगला जर 28 वर्ष झाली असतील, 29 वर्ष झाली असतील, तर 1-2 वर्ष थांबणं कधी पण जास्त चांगलं असतं. आता पुढचा विषय म्हणजे टेनंट एफएसआय. आता टेनंट एफएसआय म्हणजे काय? तर जुन्या आता पुण्यामध्ये वाडे होते आणि तिथे भाडेकरू जे राहत होते ते 50-60 वर्षापासून तिथं राहतात मालकांव्यतिरिक्त. आता मालक तिथून बाहेर गेले, पण भाडेकरू अजूनही आहे आणि ते 50-60 वर्ष तिथेच राहतात. मग आता त्यांना बाहेर कसं काढणार आणि त्यांना जागा कुठली देणार? कारण त्यांचा हक्कच नाही आहे, त्यांना पेपर नाही आहेत, काही नाही, पण त्यांना बाहेरही काढू शकत नाही, पण ते अधिकृत भाडेकरू. अशा केसमध्ये काय होतं, मग ते पूर्ण वाड्याचं रिडेव्हलपमेंट रखडलं किंवा ते वाडा अगदी डिलॅपिलेटेड झाला असला तरी त्याचं रिडेव्हलपमेंट करता येतं. मग अशा केसमध्ये काय केलंय, तर हा टेनंटेड एफएसआय. टेनंट एफएसआय म्हणजे काय? तर जे अधिकृत भाडेकरू आहेत, जे तिथं राहत आहेत, त्यांना नवीन बिल्डिंगमध्ये 300 स्क्वेअर फूटचं एक युनिट मिळतं. आता ह्याच्यामध्ये मालकाचा आणि डेव्हलपरचा फायदा काय, की त्याच्यामध्ये मालकाला किंवा लँड ओनरला जेवढा एफएसआय मिळणार आहे तेवढा मिळतोच, पण जर ह्याला बांधून दिलं किंवा ह्यांना अकोमोडेट केलं तर त्याचा वाढीव एफएसआय करणार. म्हणजे मालकाला जेवढा एफएसआय मिळणार आहे तेवढा मिळतो आणि डेव्हलपरला पण पूर्ण पोटेन्शियल मिळतं आणि प्लस भाडेकरूंना पण त्यांची जागा हक्काची जिथं होती त्याच एरियामध्ये तिथं मिळते. हा म्हणजे टेनंट एफएसआय. ज्याप्रमाणे रहिवाशांना किंवा रेसिडेन्शियल असेल त्यांना जागा मिळते, त्याप्रमाणे कमर्शियल जर शॉप असेल तर त्यांनाही तिथं त्या प्रपोर्शनमध्ये जागा मिळते. आता आपण वळूया प्रकरण 3 कडे, म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस कशी चालतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 79/अ याच्या अंतर्गत ही प्रोसिजर काय असावी हे सगळं महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता पहिला टप्पा येतो तो म्हणजे स्पेशल जनरल मिटिंगचा. स्पेशल जनरल मिटिंगमध्ये काय काय करायला लागतं, तो सोसायटीचे जे सभासद असतील त्यापैकी 20% सभासद, हे 50 असतील तर त्यापैकी 10 जणांनी तरी आपल्या सोसायटीचा पुनर्विकास व्हावा अशी एक मागणी कमिटीकडे करावी लागते. हे सगळं प्रोसिजरचा भाग आहे, त्यामुळे हे सगळं करणं अपेक्षित आहे आणि याचे सगळे लेखी पुरावे हे तुम्हाला सहकार आयुक्ताकडे दाखल करावे लागतात. म्हणजे आम्ही कमिटी स्थापन केली, त्याच्यानंतर मिटिंग झाल्या आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या. त्यामुळे प्रोसेस चालू करताना ही सगळी प्रोसिजर जर फॉलो केली तर पुढची कामं जी आहेत ती पटपट होतात. त्यामुळे सुरुवात करण्याआधीच जर हा सेक्शन तुम्ही वाचला आणि त्याप्रमाणे प्रोसेस केली तर ते पुढची प्रोसिजर फास्ट होणं खूप सोपं जातं. तर मग ते परत प्रॉब्लेम होतात की हा डॉक्युमेंट नाही आहे, ही मीटिंग नाही आहे, त्या मीटिंगमध्ये यांची सही नाही. त्यामुळे हे प्रोसेस चालू करण्याआधी याची पूर्ण माहिती घेतली तर ते जास्त सोपं जाईल. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर टेंडर प्रोसिजर. टेंडर प्रोसिजर म्हणजे काय, की आर्किटेक्टनी जो फिजिबिलिटी रिपोर्ट काढलाय त्याच्याप्रमाणे आर्किटेक्ट हे टेंडर डॉक्युमेंट तयार करतात. टेंडर डॉक्युमेंटमध्ये काय काय असतं, तर त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती असतात. म्हणजे आमच्या सोसायटीला किती टक्के वाढीव एफएसआय वाढीव कार्पेट एरिया अपेक्षित आहे, त्याच्यानंतर आम्हाला कॉर्पस फंड किती अपेक्षित आहे, भाडं किती अपेक्षित आहे, टू अँड फ्रो चार्जेस किती अपेक्षित आहेत, त्याच्याचबरोबर बँक गॅरंटी किती अपेक्षित आहे, हे सगळं या टेंडर डॉक्युमेंटमध्ये असतं. त्याच्यानंतर टेंडर प्रोसिजरमध्ये पुढचा टप्पा येतो तो म्हणजे जाहिरात. म्हणजे ही टेंडर आपल्याला किंवा अशी जाहिरात की आमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला इच्छुक आहे आणि सदर प्लॉट आहे एवढा आहे आमचा, असे डिटेल हे करून माहिती देऊन आपण न्यूजपेपरमध्ये, लोकल मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही भाषांमध्ये लोकल न्यूजपेपरमध्ये जाहिरात देतो आणि त्यानुसार डेव्हलपरकडून बंद पाकिटात ऑफर्स मागवतो की अशी अशी आमची ऑफर आहे. हे टेंडर डॉक्युमेंट आर्किटेक्ट, PMC किंवा सोसायटी ऑफिसमधून तुम्ही इतक्या अमाऊंटला घेऊन जावे आणि त्याप्रमाणे जो फॉर्मॅट आम्ही ठरवले आहे तो फॉर्मॅट भरून सील्ड पाकिटामध्ये तुम्ही ऑफर जी आहे ती आम्हाला आणून द्यावी. आता ही सगळी आहे टेंडर प्रोसिजर. आता हे टेंडर
भरताना किंवा ही जी सगळी प्रोसिजर आहे, टेंडर प्रोसेस करणं किंवा टेंडर मागवणं, टेंडर त्या आल्यानंतर ते शॉर्टलिस्ट करणं, ही सगळी प्रोसिजर या सहकार खात्याने जे नियम लिहून दिले आहेत त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्याला जर आपण रेफर केलं आणि त्याच्याप्रमाणे जर प्रोसिजर घेतली तर ते पुढं काम करणं खूप सोपं जातं. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे कंपॅरिझन चार्ट. म्हणजे आता आपण टेंडर काढले, टेंडर बऱ्याच बिल्डरनी भरले आणि आपल्याकडे आता बरेच प्रपोजल आले. तर आर्किटेक्ट किंवा PMC याचा एक कंपॅरिझन चार्ट तयार करतात आणि चार्टमध्ये काय काय असतं तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड, म्हणजे त्यांनी काय काय प्रोजेक्ट केले, किती कंप्लीट झाले, कुठले रेसिडेन्शियल आहे, त्याचा प्लॉट एरिया किती आहे, त्याचा बजेट किती आहे, त्याचा एरिया किती आहे, त्यांनी ॲम्युनिटीज काय काय दिल्या, स्पेसिफिकेशन काय दिलं, हा म्हणजे सगळा ट्रॅक रेकॉर्ड. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर त्यांची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, किती प्रोजेक्ट कंप्लीट व्हायच्या मार्गावर आहे, किती त्यांच्यावर बँक गॅरंटी किती घेतली होती आधीच्या प्रोजेक्टची, त्याच्यानंतर आत्ताचं काही फायनान्शियल इश्यू चालू आहेत का, तो एक आकडा झाला. त्याच्यानंतर महारेरा हे सगळ्यात सोपं आहे. महारेराच्या वेबसाईटवर जाऊन आपण कुठल्याही प्रोजेक्टची ड्रॉइंग चेक करू शकतो. साधं आहे की एखादा बिल्डर आता समजा आपल्याकडे 5-6 प्रपोजल आले तर आपण प्रत्येक डेव्हलपरचे प्रोजेक्ट महारेराच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचे सगळे ड्रॉइंग बघू शकतो. त्याची कम्प्लिशन किती आहे, आत्ताची स्टेज काय आहे, फोटो काय आहेत, हे सगळं महारेराच्या वेबसाईटवर अवलंबून अवेलेबल आहे. त्यामुळे महारेराच्या वेबसाईटवर जाऊन ते सगळं चेक करणं किंवा महारेराच्या वेबसाईटवर जाऊन काही गंभीर तक्रारी नाही आहेत ना, हे सगळं चेक करणं या कंपॅरेटिव्ह चार्टमध्ये येतं. त्याच्यानंतर कायदेशीर वाद काही नाही आहेत ना, कोणाचं काही लिटिगेशन, हे पण त्या रेराच्या वेबसाईटवर अवेलेबल असतं. त्यामुळे कंपॅरेटिव्ह चार्ट आपण जर केला आणि त्याच्यामध्ये आपण सगळं मेन्शन करायचं की बाबा तुम्ही कॉर्पस फंड किती देणार आहे, तुम्ही रेंट स्क्वेअर फीट देणार आहे का लमसम देणार आहे, तुम्ही टू अँड फ्रो चार्जेस किती देणार आहे, तुम्ही वाढीव जो एरिया आहे जेव्हा जो आम्ही विकत घेणार आहे त्याचा रेटवर डिस्काउंट किती देणार आहे, हे सगळं कंपॅरिझन जेव्हा करतो आपण त्यावेळी आपल्याला एक 2-3 जण फायनल होतात किंवा शॉर्टलिस्ट होतात आणि मग त्यांच्याबरोबर आपण फायनल निगोसिएशन करू शकतो. त्यामुळे हे अशा टाईपचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्टलिस्ट करणं खूप सोपं जातं. आता पुढचा टप्पा येतो तो अंतिम मान्यता. म्हणजे आपण टेंडर काढलं, प्रपोजल आणले, त्याच्यातले कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट केलं आणि त्याच्यातले 3 जण शॉर्टलिस्ट केले. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो ते अंतिम मान्यता. आता ही अंतिम मान्यता कधी असते, कोणासमोर असते, ते सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमधून एखादा एक त्यांचा प्रतिनिधी येतो आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग होतं. ही सगळी प्रोसिजर या त्यांच्या नियमामध्ये दिली आहे आणि त्याप्रमाणे करायला लागतं. आता त्याच्यात काय काय लागतं, एक सरकारी प्रतिनिधी लागतो. म्हणजे या सभेला सहकार निबंधकाच्या कार्यालयातून एक अधिकृत प्रतिनिधी येतो आणि त्याच्यासमोर हे करणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट झालेले जे डेव्हलपर आहेत ते त्यांचं प्रेझेंटेशन तिथं सादर करतात. त्यांचं काय काय प्रपोजल आहे, किती एरिया वाढीव देणार आहे, किती रेटला देणार आहे, ॲम्युनिटीज काय काय देणार आहे, स्पेसिफिकेशन काय काय देणार आहे, यांचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन होतं. आणि त्याच्यानंतर जे सगळे मेंबर्स आहेत ते वोट करतात की आम्हाला हा डेव्हलपर चांगला वाटतो आणि याच्याबरोबर जायला हरकत नाही. ही सगळी प्रोसिजर फायनल झाल्यानंतर डेव्हलपर हा फायनल होतो आणि ही अंतिम SGM असते, ही स्पेशल जनरल मीटिंग असते आणि त्याच्यानंतर डेव्हलपर फायनल होतो. कॉर्पस फंड, शिफ्टिंग चार्जेस आणि बँक गॅरंटी काय हे समजून घेऊ. तो कॉर्पस फंड म्हणजे काय, की आपली जी जुनी सोसायटी होती, जुनी होती, त्याचा मेंटेनन्स कमी होता, त्याच्यात लिफ्ट नव्हती, पार्किंग नव्हती, त्यामुळे त्याचा मेंटेनन्सही कमी होता. पण आता जेव्हा नवीन बिल्डिंग होणार आहे त्यावेळी त्याचा मेंटेनन्स वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये जो वाढीव मेंटेनन्स आहे तो जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्यांना बर्डन येऊ नये म्हणून डेव्हलपर हा सोसायटीच्या मेंबर्सला एक कॉर्पस फंड देतो की जे फिक्सला ठेवून त्या इंटरेस्टवर हा सगळा मेंटेनन्स निघून जाईल. हे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत.
म्हणजे काय, या कॉर्पस फंडचं काय करायचं, तर हे जे कॉर्पस फंड समजा 12 मेंबर आहेत, 12 लाख रुपये, 1 लाख रुपये जर एका मेंबरला दिले, 12 लाख रुपये आपण फिक्सला टाकून त्याच्या इंटरेस्टमधून सोसायटीचा मेंटेनन्स निघू शकतो. हा बेनिफिट कोणाला, हा एक्झिस्टिंग मेंबर्सला. हा एक्झिस्टिंग मेंबर्सला बेनिफिट व्हावं म्हणून डेव्हलपर हा सोसायटीला कॉर्पस फंड देतो. त्याच्यानंतर आहेत टू अँड फ्रो शिफ्टिंग चार्जेस. आता हे टू अँड फ्रो शिफ्टिंग कशासाठी, तर 2 वर्ष तुम्ही शिफ्ट होणार आहे, परत सामान बाहेर शिफ्ट करण्याचे चार्जेस, आत आणण्याचे चार्जेस, म्हणून टू अँड फ्रो चार्जेस हा डेव्हलपरने देणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर रेंट, आता भाड्याचा रेंटचं जे आहे विथ इन्क्लुडिंग ब्रोकरेज चार्जेस हे देणं नियमानुसार डेव्हलपरला बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्याच्यात वार्षिक वाढ सुद्धा करणं हे त्याप्रमाणे बंधनकारक आहे. बँक गॅरंटी म्हणजे काय, तर बँक गॅरंटी म्हणजे इररिव्होकेबल अँड अनकंडिशनल बँक गॅरंटी असं त्याला टेक्निकल भाषेत म्हणतात. तर बँक गॅरंटी कशासाठी असते आणि किती असते, तर ती साधारण प्रोजेक्ट कॉस्टच्या 20 to 25% ही नॅशनलाइज बँकेची हमी असते. तर ती कशासाठी असते की इन एनी केस जर काम थांबलं, तुम्ही तर बिल्डिंग तर डिमॉलिश झाले, टेनंट सगळे बाहेर पडलेले आहेत, आणि इन केस जर काही अनफॉर्च्युनेट कारणामुळे काम थांबलं तर त्या टेनंटचे भाडं पण थांबतं आणि काम पण थांबतं. आणि ते काम त्या केसमध्ये काय करतात, कारण रेंट तर चालू आहे, तर त्या केसमध्ये सोसायटी ही बँक गॅरंटी इन कॅश करू शकते, लिक्विड करू शकते, आणि मग त्याच्यातून पुढची जी कामं आहेत, किंवा समजा तो डेव्हलपर चेंज करायचा आहे आणि दुसरा अपॉइंट करायचा आहे, तर त्या कॅशमध्ये, त्या लिक्विड फंडमध्ये हे सगळं मॅनेज होऊ शकतं. आता बऱ्याचदा असं होतं की डेव्हलपर तुम्हाला म्हणू शकतो, किंवा डेव्हलपरचा आर्ग्युमेंट असा असतो की आता आम्ही TDR ऑलरेडी घेतलेला आहे आणि तो तुमच्या प्लॉटवर लोड केला आहे, तर बँक गॅरंटी आम्ही काय दिली नाही तरी चालणार. पण माझं पर्सनल मत असं आहे की TDR जरी घेतला असेल तरी बँक गॅरंटी घेणं हे आपल्यासाठी सेफ आहे. कारण इन केस काही झालं तर आपल्याकडे कॅश नसेल आणि ती बँक गॅरंटी आपण विड्रॉ करू, त्याच्यामध्ये रेंट आणि जे काही बाकीची कामं आहेत 6 महिन्याचं ॲटलिस्ट कव्हर होईल अशी बँक गॅरंटी आपण घेणं आवश्यक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकरणं पाहिली. पहिलं म्हणजे रिडेव्हलपमेंट करावं का नाही करायचं असेल तर कसं करायचं आणि त्याची प्रोसिजर. दुसरं म्हणजे FSIचं गणित, पेड FSI, TDR याचं गणित आणि फिजिबिलिटी रिपोर्ट. तिसरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं नियम आणि त्यांची प्रोसिजर. आणि चौथा म्हणजे भाडं, कॉर्पस फंड आणि बँक गॅरंटी. या व्हिडिओमध्ये आपण हे 4 कव्हर केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे विरोध करणारे सभासद आहेत त्यांना कसं हँडल करायचं ते बघूया. नव्या सदनिकांचं वाटप कसं होतं ते बघूया. त्याच्यानंतर सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे आपला पण डेव्हलप करायचं ते कसं बघूया. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं DA आणि PA डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी आणि पर्सनल ॲग्रीमेंट हे कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.